नमस्कार. रिॲलिटी ऑफ सोशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ तयार करण्यामागचा उद्देश असा की उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. तर मी ऑब्झर्वेशन असं केलं की वेळेवर पाणी येत नाही आहे. रोजच्या रोज पाणी येत नाही. एक दिवस पाणी सोडतात, ते देखील अपुरं. तर अपुरे पाणी सोडतात तर ते पाणी पुरत नाही आहे. दैनंदिन वापरासाठी, खर्चासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक असतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी जर रोजच्या रोज नाही आलं तर खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ज्यांच्याकडे पाण्याचा दुसरा कुठला स्रोत नाही आहे, जसे की बोरवेल किंवा दुसरं इतर म्हणजे विहीर वगैरे असेल किंवा शेजारी कुठेतरी विहीर असेल, अशा ठिकाणी त्यांना थोडासा काही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे. पण ज्यांचं कुटुंब संपूर्ण आणि पूर्णतः चावीच्या पाण्यावर अवलंबून आहे, त्या कुटुंबाला मात्र पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. तर आपण या संदर्भामध्ये गावातील ग्रामपंचायतीला बरेचसे अर्ज, निवेदनं आणि पत्रव्यवहार देखील केलेला आहे. त्या पत्रव्यवहारावर आणि अर्जावर ग्रामपंचायतीने फक्त तात्पुरता तोडगा काढलेला आहे, परंतु त्यावर कायमस्वरूपीचा तोडगा आजपर्यंत ग्रामपंचायतीने काढलेला नाही. तर मी एक तुम्हाला ॲप्लिकेशन सांगतो. ई स्वराज असं एक ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण ग्रामपंचायती जेवढ्या आहेत त्या संपूर्ण ग्रामपंचायतीची माहिती, त्या ग्रामपंचायतीची बॉडी, तसेच त्या ग्रामपंचायतीला मंजूर झालेला फंड आणि त्या ग्रामपंचायतीने केलेला खर्च, या सर्वांचा तपशील त्या ॲप्लिकेशनवरती दाखवतं. तर मी तपासणी केली, आमच्या गावाची तपासणी केली, तर मला असं निदर्शनास आलं की ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी, पाईपलाईन विस्तारासाठी, पाईपलाईन दुरुस्तीसाठी, पिण्याच्या पाण्याच्या मोटरीचे लाईट बिल भरण्यासाठी असे लाखो रुपयांच्या उलाढाली त्या ॲपमधून मला समजल्या. त्या संदर्भात मी पाठपुरावा देखील त्या ग्रामपंचायतीला केला, परंतु इतका मोठ्या प्रमाणावर खर्च करून देखील मुबलक प्रमाणात पाणी मिळालेलं नाही आहे. आणि आपण त्यासाठीच प्रयत्न करत आहोत की पाणी ॲटलिस्ट दररोजच्या दैनंदिन खर्चासाठी तर पाणी मिळणं आवश्यक आहे आणि ग्रामपंचायतीनं ते करावं, ही माझी त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे. आता मी तुम्हाला काही दिवसानंतर ज्यावेळी चावीला पाणी येईल तर ते पाणी कशा पद्धतीने येतं आहे, तर त्या पाण्याचं प्रेशर किती आहे आणि ते किती लिटर पाणी मिळतं आहे. एक दिवस पाणी सोडत आहेत तर खरं, परंतु एक दिवस नंतर ते किती पाणी सोडत आहेत याचा मी तुम्हाला लाईव्ह कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर लवकरच प्रसारित करत आहे. कारण ते सर्व जनतेच्या लक्षात येणं पण तितकंच गरजेचं आहे. जर आपण ग्रामपंचायतीला पाणीपट्टी वेळेत भरत असलो तरी ग्रामपंचायतीची ही ड्युटी आहे की त्यांनी पाणीपुरवठा हा केला पाहिजे. जर ग्रामपंचायतीनं पाणीपुरवठा जर व्यवस्थित नाही केला तर त्यांच्याकडं टँकरनं पाणी देण्याची सुविधा असली पाहिजे, परंतु तशी सुविधा मला या ठिकाणी दिसलेली नाही आहे. मी या गोष्टीचा पाठपुरावा देखील केलेला आहे. तरी यासाठी ग्रामपंचायतीनं योग्य ते पाऊल उचलणं आणि त्याचबरोबर योग्य त्या उपाययोजना करणं हे ग्रामपंचायतीचे पहिले कर्तव्य आहे आणि ते त्यांनी करावे, ही माझी विनंती आहे. नमस्कार.